आर्वी पंचायत समितीमध्ये जो प्रकार घडला तिथल्या गटविकास अधिकारी सौ सुनीता मरसकोले मॅडम यांना एका कंत्राटी कर्मचाऱ्याच्या साक्षी म्हणून काही व्यवहारावर गटविकास अधिकाऱ्यांची डीएससी वापरल्यामुळं त्यांना वरिष्ठांची कुठली परवानगी न घेता अटक करण्यात आली। अटक करून रिमांड 4 दिवसाचं त्यांना रिमांड देण्यात आलेलं आहे। ही एक निंदनीय बाब आहे। कंत्राटी कर्मचाऱ्याच्या सांगण्यावरून प्रशासनानं कुठलंही न करता एका महिला अधिकाऱ्यांना अटक केलेली आहे। ही खूप चुकीची बाब घडलेली आहे। शासनाने ह्या डीएससीचा कालावधी जो आहे पंचायत समिती सहाय्यक लेखाधिकारी आणि गटविकास अधिकारी यांना जबाबदार धरण्यात येते। ही खूप हे आहे आणि सगळी यंत्रणा कंत्राटी कर्मचाऱ्याच्या ह्याच्यावर मनरेगाची चालते आणि याला घरकुल योजना या सगळ्या बाबी जिल्हा परिषद महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी लेखा कर्मचारी संघटनेच्या वतीने या घटनेचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि शासनाला एवढं मी या निवेदनामुळे सांगू इच्छितो की डीएससी प्रकरणामध्ये या डीएससी संदर्भात त्याचा निश्चित कालावधी करावा। वेळ कमी असतो त्याच्यामुळे हे प्रकार हे घडतात आणि कंत्राटी कर्मचारी हे सर्व याच्यामध्ये जास्त त्यांच्या ह्याच्यावर सगळी यंत्रणा खालून वरपर्यंत सगळे कंत्राटी कर्मचारी आहेत आणि याच्यामध्ये फक्त गटविकास अधिकारी आणि सहाय्यक लेखाधिकारी यांनाच जबाबदार धरण्यात येते। ही एक खूप चुकीचं होत आहे। या अनुषंगाने आम्ही आज जिल्हाधिकारी महोदय यांना नांदेड जिल्हाधिकारी महोदय यांना निवेदन दिलेले आहे। तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नांदेड यांना निवेदन देण्यात आलेलं आहे। धन्यवाद।